हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इझी, खूप सोपी रेसिपी आज आपण शिकणार आहोत. आणि ही जी आहे म्हणजे एक भाजी यातली आपण इथे 2 भाज्या बनवणार मी सांगून देते. तर ही भाजी स्पेशली उन्हाळ्यामध्येच आपण बनवता. तुमच्याकडे बनवता की नाही तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला नक्की पुढे जाऊन समजेल की आपण काय बनवतो आहे काय नाही. तर आणि जसं तुम्हाला पण माहिती आहे आपल्या चॅनलवर आपण खूप सोप्या रेसिपीज टाकतो. खूप इझी जे रेसिपीज असतात आपल्या आणि जे आपण घरगुती सामानामध्ये बनवू शकतो ते आपण रेसिपी आपण इथे टाकतो. आणि बेसिकली आम्ही काय करतो, जे आपण नॉर्मली बेसिकली डेली रुटीनमध्ये जे बनवतो ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आजही आपण तेच करणार आहे. सो आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला इथे 2 भाज्या बनवायच्या आहे. सो दोघी भाज्यांकरता आपण जे आपल्याला इन्ग्रेडियंट्स वगैरे जे लागतात ते आपण इथे काढून घ्यायचे आहे. सो इथे आपण 2 भाज्यांकरता आपण इथे मिरच्या कट केल्या आहे. ओके. आणि मिरच्यांना येऊन बारीकच चिरायचं आहे. सो याला आता आपण कट करून घ्यायचं आहे. जे आपल्याला लागणार आहे मीन्स जे पण इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते आपण एका साईडला काढून घ्यायचे आहे. आय नो तुम्हाला माहिती नाही की काय काय लागणार आहे, बट पुढे गेल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे गाईज. सो इथे आपण मिरच्या आणि लसूण जे आहे ते चिरून घेतलेलं आहे. लसूणला पण आपण थोडंसं चिरून घ्यायचं आहे. चला तर मग आपले जे पण आपल्याला लागणार ते आपण इथे फटाफट चिरून घ्यायचं आहे. आता हिला आपण एका वाटीमध्ये किंवा तुम्हाला ज्याच्यात ठेवायचं असेल त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ पाहिजे आहे किंवा तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी आहे तीही तुम्ही सांगू शकता. आय नो मी हे सांगते बट गाईज तुम्ही नाही सांगता, दुःख होतं आहे मला. सॉरी. सो इथे आता आपण कांदा आणि आपले टमाटर जे आपल्याला चिरून घेतलेले टमाटा आपण इथे चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण आपण इथे चिरून घेतलेला आहे. आणि गाईज जर तुम्हाला माझा आवाज खराब वाटत असेल ना, आय एम रिअली सॉरी, बट माझा आवाज खराब झालेला आहे म्हणून थोडासा येत असेल तुम्हाला. सो इथे आता आपण बनवणार आहोत गावऱ्याच्या शेंगांची भाजी. सो हे तर ऑब्वियसली बनवताच यार. आणि तुम्हाला जसं लागतं, जसं तुम्हाला तेल लागतं, कोणी जास्त टाकतं, कोणी कमी टाकतं. तर आम्हाला जसं हिशोबाने तेल लागतं तसं आम्ही इथे तेल यूज केलेलं आहे. कढईमध्ये आपण इथे तेल टाकलेलं आहे. मोहरी आपण इथे टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला जिरं वगैरे जे आहे आपलं ते सर्व आपल्याला इथे टाकत जायचं आहे. आणि हे तर आपण नॉर्मली डेली बनवतोच, म्हणजे डेली नाही बट जेव्हा पण आपण काही बनवायला जातो त्या टायमाला एखाद्या वेळेस आपण ही भाजी बनवतो. मी काय बोलते ओके सॉरी. सो जसं आपण डेली भाजी वगैरे बनवतो तसं आपण तुमच्यासोबत शेअर करतो इथं, तसं माझं बोलणं होतं गाईज. सो इथे आपण लसूण आणि मिरची आपण इथे टाकून घेतलेली आहे तेलामध्ये आणि याला होऊ द्यायचं आहे थोडा वेळ. आता यामध्ये आपण टाकायची थोडीशी हळद, म्हणजे छोटा चम्मच हळद आपल्याला इथे टाकायची आहे. याला हलवून घ्यायचं आहे. आणि इथे गावऱ्याच्या शेंगा आपण मस्त त्याला धुवून वगैरे घेऊन घेतलेला आहे. 2-3 पाण्याने आपण चांगलं स्वच्छ त्याला धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण कढईमध्ये याला टाकून द्यायचं आहे. आणि गावऱ्याच्या शेंगांना जास्त करून भाकरीसोबत खूप छान लागतात. तर तुम्ही भाकरीसोबत खाता की पोळीसोबत खाता ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि गाईज आय नो मी काहीतरी चुकते आहे, भाजी वगैरे त्याच्यामध्ये नाही, बोल्यामध्ये मला एकतर सुचत नाही आहे काय बोलू. तर इथे मी जे बोलते आहे ते मला स्वतःला नाही कळते मी काय बोलते आहे तर. सो इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगते आहे, माझा घसा बसलेला आहे म्हणून माझा आवाज घाण पण येत असेल तर गाईज प्लीज ॲडजस्ट करून घ्या यावेळेस. आणि तुम्ही या भाजीला तोंडी लावायला पण करू शकता. आम्ही इथे भाकरीसोबत केलेली होती. आता यामध्ये आपण मीठ वगैरे पाणी वगैरे टाकून
एका बाजूला म्हणजे दुसऱ्या गॅसवर आपण शिजायला टाकून दिलेली आहे. आता आपण आपली जी दुसरी भाजी आहे ते बनवायला सुरुवात करू. आणि इथे आता आपण घेतलेलं आहे चिघोर. अच्छा, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे ते याला चिघोरच म्हणतात. सो यामध्ये जे असे छोटे छोटे दाणे दिसत आहे तुम्हाला ते आपण इथे काढायचे आहे. फक्त ते काढायचे जे आपल्या काड्या आहे खालच्या ते आपल्याला नाही काढायचे. फक्त हे छोटे छोटे जे दाणे दिसतात आपल्याला तेच काढायचे आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात तेही आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कधी बनवलेली आहे का ही भाजी तेही कॉमेंटमध्ये सांगा. तर आता आपल्याला हे जे पण आहे आपल्याला खोळून घ्यायची, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पूर्ण असे दाणे दाणे आपल्याला काढून घ्यायचे. एका प्लेटमध्ये आपण करून घ्यायचे आहे. आणि ह्याच्यासोबतच आपली इथे जी गावराच्या शेंगाची भाजी आहे ती पण आपण इथे गॅसवर ठेवलेली आहे. ती पण शिजते आहे काहीच नाही बोलल्या जाते. सो इथे ते शिजते आहे. आणि इथे आता आपण ह्या भाजीला खोळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपले गावराच्या शेंगा तयार झालेल्या आहे. अच्छा, तुम्हाला गावराच्या शेंगा आवडतात की चिघोर आवडतात तेही कॉमेंटमध्ये सांगा. मला पर्सनली मी जर सांगू तर मला गावराच्या शेंगाची भाजी खूप जास्त आवडते. सो तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडते सर्वात जास्त तर. आणि इथे आता तुम्ही बघू शकता हे आपले जे चिघोर आहे ते आपण इथे काय म्हणतात त्याला काढून घेतलेलं आहे. आणि आता याला ना आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. आणि धुताना काय होतं हे ना असे खाली पडतात बारीक आहेत. जेव्हा आपण पाणी कशामध्ये काढतो ते जे उरलेलं पाणी असतं जेव्हा आपण ते काढतो त्या टायमाला हे असे खाली पडतात. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे चाळणी वगैरे घ्यायची आहे. जे तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल तर त्याच्याने आपल्याला गाळायचं आहे याला, म्हणजे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्याने ते पडणार नाही. सो इथे आता आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. 1 पडी आपण इथे तेल यूज केलेलं आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण इथे जिरं मोहरी जे आहे आपलं ते इथे आपण टाकायचं आहे. आणि इथे आता आपण लसूण टमाटर आणि आपलं जे कांदा आणि टमाटर आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आपले जे मिरची आहे तेही आपण यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे गॅसवर. सॉरी, इथे आपण टमाटर नाही यूज केलेलं आहे गाईज. यूज केलेलं आहे बट आत्ता यूज नाही केलेलं आहे. आत्ता आपण सध्या याला होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ. थोडंसं असं कांदा आपला लाईट थोडासा गोल्डन ब्राउनिश झाला की मग नंतर आता आपण टमाटर टाकायचं आहे. आणि टमाटरला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. आता हे जे आपलं टमाटर लसूण अद्रक कांदा जे पण आहे जे आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेले आहे ते आता आपल्याला याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. मिक्स करायचं आहे चांगलं. आपल्याला अगदी 2-3 मिनटाकरता आपल्याला हे तेलामध्ये होऊ द्यायचे, शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण इथे हळद टाकलेली आहे थोडीशी. आणि इथे एक छोटा चम्मच धना पावडर आपण इथे टाकलेली आहे. आणि आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावर आणि तुम्ही बघू शकता 2-3 मिनटानंतर ऑब्व्हियसली हे जरा चांगलं शिजलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे सर्व. सो आता आपले जे चिघोर आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि इथे आपण थोडंसं पण पाणी यूज नाही केलेलं आहे. या भाजीमध्ये पाणी यूज नाही करता, पाणी नाही टाकता या भाजीमध्ये. सो आपण इथे पाणी नाही टाकलेलं आहे. सो इथे आता आपण याला हलवायचं आहे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण. म्हणजे इथे आता आपण सर्व झाल्यावर मिक्स वगैरे झाल्यावर आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि जसं मी सांगितलं आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आहे. बिना पाण्याची ही भाजी होती.
सो आता यावर मिक्स आपण सर्व याला हलवून घेतल्यानंतर, कलसून वगैरे घेतल्यानंतर आता आपण यावर झाकण वगैरे ठेवायचं आहे आणि आपल्याला अगदी 5-10 मिनटात आपली भाजी होऊन तयार होते. मॅक्झिमम 10 मिनटात आपली ही भाजी तयार होते. सो आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपली चिगोळची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी आहे तेही कॉमेंटमध्ये सांगा. त्याच्याने आम्हाला समजेल की तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे, त्याच्यानुसार आम्ही टाकू है ना. सो इथे आता आपण याला भाजीला एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायची आहे. आणि तुम्हाला कोणती भाजी आवडते तेही कॉमेंटमध्ये सांगा. गावराच्या शेंगा किंवा चिगोर तुम्हाला कोणती आवडते तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आता वरतून आपण इथे कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही इझी आणि सिम्पल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू.